मला गाडी बंगला यांचा हव्यास नाही, मात्र कंटेनर भरून अंबिकाचे मसाले परदेशात पाठवण्याचं माझं स्वप्न आहे। सधन असतानाही काही लोक दारिद्र्य रेषेखाली राहण्याची धडपड करतात। आम्हाला मात्र दारिद्र्य रेषेखालील महिलांचा बचत गट ही ओळख पुसायची आहे। त्यासाठी आम्ही अंबिका महिला सहकारी संस्थेची स्थापना केली आहे। खुडबावच्या कमलताई परदेशी आम्हाला हे सांगत होत्या। अशिक्षितपणाचे जोखड फेकून दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर कमलताईंनी मसाले उत्पादनात कमाल केली आहे। त्यांचा हा गट आता गावाची ओळख बनलाय। दुसऱ्या शेतावर कामाला जायचो आम्ही, सगळ्या भूमिहीन शेतमजूर महिला। तर दुसऱ्या शेतावर कामाला गेल्यानंतर ते शेतकऱ्याची महिला उशिरा आली कामावर रानात। तिला विचारलं का कशामुळे उशीर लागला काय, तर त्यांनी सांगितलं का मी बचत गटाची बचत भरायसाठी बँकेत गेले होते। तर मग त्याची चौकशी केली मी, कशा असतं काय असतं, आम्हाला करता येईल का, भूमिहीन शेतमजूर महिला आम्ही करू शकतो का। तर त्यांनी सांगितलं म्हणे काय सगळ्यांना करता येतो बचत गट, तसं काय अडचण नाही। मग आम्ही त्या खुरपायला जरी गेलं तरी ग्रुपनी लागतात महिला, म्हणजे कुठं जरी असलं तरी 4 महिला एकत्र आल्याशिवाय काम करता येत नाही। अशिक्षित शेतमजूर असलेल्या कमलताईंनी शेतात खुरपणीला येणाऱ्या 11 मागासवर्गीय महिलांना बरोबर घेऊन 2004 साली अंबिका महिला बचत गटाची स्थापना केली। अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत भांडवल उभं करून 3 मसाल्यांपासून ते 32 मसाल्यांपर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे। आज अंबिकाच्या मसाल्यांना परदेशातूनही मागणी येऊ लागली आहे। स्टार्टला 13 महिला होतो, नंतर एकत्र झालो आणि बचत भरायची, पण महिलांनी सांगितलं का तुलाच बँकेत जावं लागेल, तुला करावं लागेल, आम्हाला काय माहित नाही। तर बोलणारी मीच होती त्याच्यात। मग ती सुरुवात केली आम्ही। बचत भरल्यानंतर 3 महिन्यांनी असं ठरवलं का आपण बचत गट आहेत पण आपण काहीतरी वेगळं करायचं। मग वेगळं काय करायचं, तर आम्हाला दुसरं काहीच बाजारपेठेतलं बाजार म्हणजे काय मार्केटिंग काय असतं, काय विकायचं, काय ठेवायचं, किंवा बाजारात काय खपतं, काय करता येतं हे काहीच माहित नव्हतं बाहेरचं। मग आम्ही असं ठरवलं का म्हणलं आपण घरगुती मसाले बनवतो, असं मसाले बनवू आणि बघू आपण विकतेत का ते, सुरुवात करू। महिला म्हणल्या काय हरकत नाही चालन। मग 3 महिन्याची आमची बचत झाली 3900 रुपये आणि 3000 रुपये काढून मसाल्याची सुरुवात केली। 1 किलो मिरची, अर्धा किलो धना असं आणायला सुरुवात केली। कामाला सुरुवात केल्यावर भांडवल उभारताना अनेक संकटांचा सामना करावा लागला, मात्र अंबिकाच्या सदस्यांनी हार मानली नाही। कमल परदेशींनी गावातली स्वतःची 1 गुंठा जागा विकून भांडवल उभारणीत मोलाचा वाटा उचलला। मसाले तयार झाले, पण प्रश्न उभा राहिला तो बाजारपेठेचा। ग्रामीण भागात या मसाल्यांना फारशी मागणी नव्हती। या महिलांनी भीमथडी जत्रा, वेगवेगळे मेळावे या माध्यमातून शहरात अंबिका मसाल्याचं मार्केटिंग केलं। जायचो आणि स्टेशनला विकायला सुरुवात करायचो, म्हणजे एक पिशवीत मसाला न्यायचा, एक बॅनर न्यायचा अंबिका नावाचा आणि स्टेशनला विकायचं। मग ते 50 रुपयाचा मसाला विकता विकता सतीश मामा खोमने जिल्हा परिषदला अध्यक्ष होते। मला ते ऐकायला मिळालं का अध्यक्ष खोमने मामा आहेत। मग मामा म्हणल्या ओळखीचे आहेत मामा, माझं माहेर पण बारामती तालुक्यातच असं सोनगाव आहे, सोनगावची मी। आणि मग मामाची परिचय म्हणून मग मामाकडे जिल्हा परिषदला गेलो आम्ही मसाले घेऊन। तर मामांनी मग जिल्हा परिषदचा पूर्ण सगळा स्टाफ आम्हाला एक मॅडम दिली बरोबर आणि सगळ्या ऑफिसला दाखवलं, प्रत्येक टेबलला विकत जा म्हणे दर आठवड्याला येऊन। मोठ्या मोठ्या ऑफिसला जा, मग तिथं कामगार लोक असतात, मग कामगार लोकांना वेळ मिळत नाही, मग तिथं खपण। मग आमचा पहिल्यांदा गेलो 2 किलो घेऊन, तर महिला म्हणल्या असलं काय म्हणल्या, नुसतं चिखलावाने मसाला घेऊन आल्या। तिथून परत तोंडात मारल्या का ती यायला महाग झालो आम्ही। परत संध्याकाळी आलो, परत मग दुसऱ्या दिवशी विचार केला, मग दुसऱ्या दिवशी असा सुक्का मसाला केला। मग 3 किलो नेला, 3 किलो खपला आमचा। खपला तर कोणी घ्यायचं तर कोणी घेत नव्हतं, तिथून माघारी यायचो। आणि नंतर मग मॅडम म्हणले आपण असं मुंबईला जायचं, पुण्याला जायचं। सुरुवातीपासून मग आम्ही चालू केलं, मग आम्हाला चांगलं मग रिस्पॉन्स मला असा खपायचा आमचा। अंबिका बचत गटाची धडपड पाहून बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी या गटाला मोलाची मदत केली। विशेष म्हणजे सुप्रिया सुळेंनी यशस्विनी अभियानाच्या माध्यमातून अंबिका मसाले बिग बाजारात पोहोचवले। बिग बाजार मॉल सध्या अंबिकाकडून महिन्याला जवळपास 2.5 लाखांचे मसाले खरेदी करतात। शहरी लोकांच्या पसंतीस उतरलेले अंबिकाचे मसाले चक्क एका झोपडीत तयार होतात, पण मोठमोठ्या कंपन्यांमध्ये स्वच्छतेचे जे निकष पाळतात तेच निकष या झोपडीतही पाळले जातात। तर सुप्रियाताई साहेब पण होते, दादा होते, तर आम्ही मग ते मसाले ताईंना दिले शॅम्पल म्हणून। मग ताईंना ते शॅम्पल दिल्यानंतर ताई वारंवार भेटायला लागले आम्हाला सुप्रियाताई।
सुप्रियाताई भेटल्यानंतर सुप्रियाताईंनी ती बघितलं का 1 वर्षभर मसाले गेले तर त्याची क्वालिटी एकदम मेंटेन झालेली होती, म्हणजे असं कुठं क्वालिटीत बदल नव्हता. ताईंनी ती लक्षात घेऊन ग्रामीणमध्ये महिला खूप चांगलं प्रोडक्ट बनवतात पण त्यांना बाजारपेठ मिळत नाही असं ताईंचं लक्षात आलं. मग ताईंनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला एक पहिली मीटिंग ठेवली. मोठा प्रकल्प अडचणीत आल्यानं कमलताईंनी परिसरातल्या 10 बचत गटांना एकत्र करून सहकारी संस्थेची स्थापना केली. 4 मशीनची सुद्धा खरेदी केली. तसंच वाहतुकीसाठी एक टेम्पो सुद्धा विकत घेतलाय. बचत गटासाठी आमची दोघींची इतकी धडपड असायची. आम्ही बहिणी मैत्रिणी आम्ही दोघी एकत्र नेहमी जायचो, दौंडला जायचो, पुण्याला जायचो. मग आम्ही इतके धडपड करून त्या बाईंनी खूप धडपड करता करता हे बचत गट केला. बचत गटातून आम्ही महिला सहकार आयुर्वेदिक सोसायटी तयार केली. त्याच्यातून आम्ही आपले सगळं ते थोडे छोटे मोठे मसाले करून ते मसाल्याची पॅकिंग करून आम्ही आपले मॉलला ह्याला विकणे आपल्याला सुरुवात केली. पिशव्यातून घेऊन त्या म्हाताऱ्या बाईंनी मसाले विकले बाईंनी. मग त्याच्यातून त्या प्रगती करता करता शून्यातून तो खूप मोठ्या वरती अगदी अशा त्या आतापर्यंत त्यांनी कष्टाने श्रमाने खूप ह्यांनी माणुसकीने प्रेमाने सगळ्यांना त्यांनी जिंकून त्यांनी हे आघाडी उंच झेप घेतली. कमलताईंच्या कामात त्यांचे पती शंकर परदेशी मदत करतात. एका यशस्वी महिलेच्या मागील एक पुरुष अशी त्यांची ओळख बनली आहे. कमलताईंनी आता मसाल्याच्या ऑनलाईन ऑर्डर घ्यायला सुरुवात केली आहे. अंबिका संस्थेचं काम पाहून महाराष्ट्र बँकेच्या अध्यक्षांनी झोपडीतल्या उद्योगाला भेट देऊन सहकार्य केलं. नाबार्डनं या गटाच्या प्रकल्पासाठी 1 कोटी रुपयांचं कर्ज देखील मंजूर केलंय. हसायचे आम्हाला का मसाले आता एवढ्या मोठ्या कंपन्या आहेत आणि तुमचा मसाला कोण खाणार असे लोक हसायचे. पण आम्ही त्याचा न विचार करता आम्ही आपला व्यवसाय कसा करायचा, आपला माल कसा असावा याच्याकडे लक्ष दिलं. आज पण आम्ही कोणाची विचारपूस करत नाही किंवा दुसऱ्याचा माल कसा आहे आपला कसा आहे आपण हे नाही, फक्त आपला माल व्यवस्थित करणे आणि बाजारात आणणे. तर ह्यापासून मग ह्या महिलांना बाकीच्या ह्या महिला जे काम करायच्या पहिल्या अंबिका गटाच्या त्या महिला म्हणायच्या का त्यांना काय कामं नाहीत म्हणून येतात. पण आज त्याच ज्या महिला नावं ठेवत होत्या त्याच आज 10 गटाच्या महिला एकत्र केल्यात. मी कोणत्याही रासायनिक प्रक्रियेशिवाय हे मसाले बनवले जातात. त्यामुळे अंबिकाच्या मसाल्यांना परदेशात जर्मनीतून आणि देशात हिमाचल प्रदेशातून ऑर्डर मिळाल्या आहेत. त्याबरोबरच टाटा कंपनीकडूनही मालाची मागणी आहे. पण सध्या जागेअभावी मसाल्यांचं उत्पादन हा गट वाढू शकत नाही. आज या गटाच्या महिला महिन्याला 2 ते 2.5 लाख रुपयांची उलाढाल करतात. संस्थेच्या 102 सभासदांना 170 रुपये मजुरी मिळते. शिवाय महिन्याला संस्थेला 25,000 रुपये शिल्लक राहतात. मोठा प्रकल्प झाल्यास हीच उलाढाल लाखो रुपयांवर जाईल. 3 शिफ्टमध्ये काम करावं लागतं आपल्याला. दिवसभर निसायचं काम करावं लागतं, रात्री 4च्या नंतर दळायचं काम होतं आणि रात्री 9च्या नंतर नाईटला 4 तास महिला पॅकिंग करतात. तर असं काम चाललेलं आहे. सगळा प्रॉब्लेम जाग्याचा आहे. आज अंबिकाची यशोगाथा जर्मनीतल्या आकाशवाणी केंद्रानं देखील प्रसारित केली आहे. तर मॅनेजमेंटचं शिक्षण घेणारे विद्यार्थी देखील इथं भेट घेऊन अभ्यास करतात. एखादी मोठी ऑर्डर असेल तेव्हा 40 महिला इथं काम करतात. ग्रामीण भागात प्रक्रिया उद्योग सुरू करून महिलांचं जीवनमान कसं उंचावता येईल याचं एक आदर्श उदाहरण कमलताई आणि त्यांच्या सहकारी महिलांनी घालून दिलंय. विजय मोरे, साम टीव्ही, बारामती.